नमस्कार. जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स प्रस्तुत होम मिनिस्टर को पावर्ड बाय गोदरेज नंबर 1 आणि सोसायटी मसाला टीच्या या भागातली आदेश बांधलेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. सुवर्णरेखा सोसायटी गोरेगाव पूर्व इथे राहणाऱ्या शीतल रविकांत पोळ या वहिनींना भेटून त्यांना आज बोलतं करणार आहोत. काय लपवून ठेवलंय ते मला बघायचं आहे. आज सुरुवात करणार आहोत आजच्या गप्पांना. नमस्कार. नमस्कार. या उखाणा घ्या. राम बसले जेवायला, सीतेने वाढले दही, रविकांत रावांनी माझ्या मंगळसूत्रावर केली सही. अरे वा. घरातले कागद संपले. कसं आहे बालपण, कसं गेलं? बालपण माझं गोरेगाव वेस्टला गेलं, मोतीलाल नगरला. मोतीलाल नगर. हा. कोण कोण होतं घरी? आई वडील, आम्ही चौघी बहिणी, एक भाऊ आणि काका काकी त्यांची 2 मुलं. कसं गेलं बालपण? छान. तुमचं बालपण? गोरेगाव वेस्ट. हां. गोरेगाव वेस्ट थोडं जवळ इथेपासून, म्हणजे मिठानगर शास्त्रीनगर एरिया आमचा. हां. तिकडे आम्ही आई बाबा भाऊ, 2 मोठे भाऊ, मी बहीण, आम्ही सगळं एकत्र. तुमची ओळख कशी झाली? आमची ओळख डान्स प्रॅक्टिसमध्ये झाली. कुठला डान्स? ॲक्च्युली जे म्हणजे एक कामगार कल्याण संस्था आहे गोरेगाव वेस्टला, तर तिकडे मी एका ठिकाणी जिथे टायपिंग क्लासला जायची, तिकडे हे क्लास असायचे, ट्युशन क्लास ते सर पण घ्यायचे. तर त्या सरांनी तिकडे ऑर्गनाईज केलेलं. तर त्या सरांनी म्हणजे असं सगळ्यांना एकत्र बोलवलं जे जे डान्समध्ये इंटरेस्टेड आहेत त्यावेळी. मग तेथे आमची ओळख झाली त्यावेळी फक्त अशी. काय झालं? तिकडे फक्त आमची ओळखच झाली. त्यांच्याच बरोबर ओळख का झाली? इतक्या जणी होत्या तिकडे. हा केवढे मोठे झाले. अजूनही मुली होत्या. हां. ओळख सगळ्यांशी झाली. म्हणजे आमची ओळख तिथून सुरुवात झाली. आमची ओळख तिकडे सुरुवात कुठला होता डान्स? झाली. ते असे मिक्स गाणे होते, म्हणजे ट्रॅडिशनल ह्याच्यावर होते. कुठलं गाणं होतं? साऊथ इंडियन गाणं होतं, मराठी गाणं होतं, जसं ते ना सनईचा सूर तसा. कुठलं? सनईचा सूर जसा. लग्नात वाजला नाही. मग आणि लग्नात सनईच वाजते ना. पहिलं सनई वाजवली तुम्ही, मग काय होणार? तेच पहिलं गाणं होतं. तेच पहिलं गाणं सनई. सनई झालं. तिथेच मुहूर्त ठरला त्यांचा. मग घरातल्यानी चौघडे वाजवले वाटतं राहिलेले. जास्त जोरात. मग काय झालं? सनईचा सूर झाला आणि मग नंतर नुसती आमची म्हणजे फ्रेंडशिपच होती अशी. आमची फोनवर आम्ही सगळ्यांची एक जे ग्रुप होता ना आमचा असं. पण हे सोडायला वगैरे यायचे ना तुम्हाला? रात्र नाही, झाली नाही. रिहर्सलला की? नाही आम्ही माझी बहीण आणि मी यायचो एकत्र ना. असायचो त्यावेळी. कुठे आपण येताना यायचो ना, मी संतोष. हा, ते एकत्र पूर्ण ग्रुपने आम्ही सगळे एकत्र असायचो. तेव्हा असं फक्त लपवून मैत्री ठेवायला होती. सांगायचं. ते नाही. कसं सांगतायत? यायचो ना. म्हणजे मला वाटलं तुम्ही एकटं सोडायला येतो का असं विचारलं. आता आम्हाला काय माहिती एकटे यायचे का असं दुसरे तुम्ही यायचे? बोलत नाही. आम्ही ग्रुपनेच सगळं येणं जाणं असायचं त्यावेळी. मग पुढे नंतर मग ते डान्सचा शो झाल्यानंतर मग असं कॉलेजमध्ये किती पण दिवस होता डान्सचा शो? म्हणजे होते 10 ते 12 दिवस आमची प्रॅक्टिस होती वगैरे. बर. आणि मग आमचा फायनल शो झाला. तिकडे आम्ही सेकंड प्राइज पण तिकडे आम्हाला मिळालं होतं आमच्या अरे वा. डान्सला. नंतर फक्त अशीच मैत्री फक्त होती. नंतर अजून पण एका ठिकाणी ते पार्लरचं हा, तिथे एक डान्सचे जिथे असे मोठे शो असायचे ना, कोणाची ओळख वगैरे असेल तर मग पार्ले महोत्सव म्हणजे तुम्हाला माहिती हा. पार्ले महोत्सव. मग तिकडे जायचे तुम्ही नाचायला? तिकडे पण आम्हाला इन्व्हाइट केलेला. दोघांनाच? हा, म्हणजे आम्हाला म्हणजे ग्रुप होता. म्हणजे तो जो वेगळा ग्रुप होता ना, होता. त्यामध्ये ती College चा मुलगी group होती ना, जी कोऑर्डिनेटर, ती माझी मैत्रीण होती. अच्छा. मग तिने मला विचारलं तू किती करशील का? मैत्रिणी होत्या? बऱ्याच बऱ्याच. मैत्रिणी बऱ्याच होत्या. मग आता काय बोललो तर काय गेलो. आणि काय दरार आहे तुमचा? दरारा. काय बघा ना, त्यांचे एक्सप्रेशन बघा ना. आता मलाही माहिती आहे, तुझ्या मैत्रिणी भरपूर आहेत आणि आहेत? अजूनही आहेत. तिला माहिती होतं माझ्या सगळ्या मैत्रिणी. मग इतक्या मैत्रिणी असताना तुम्ही यांचीच निवड का केली? आवडली ही म्हणून हिलाच पसंत केली ना. इतक्या मैत्रिणी होत्या, बरोबर आहे? मैत्रिणी होत्या त्या फक्त ना. हा, मग ही प्रेमवाली मैत्रिणी. ही प्रेमवाली हा, आणि त्या फक्त मैत्रिणी. म्हणजे काय असतं सांग? हा म्हणजे- फरक का सांगा मला. एक फक्त मैत्रीण, एक प्रेमवाली मैत्रीण. हे जबरा. ते म्हणजे कसं भेटणं फिरणं वगैरे असं त्या हे मैत्रिणी. कोणा त्या? अच्छा, म्हणजे भेटायला आणि फिरायला त्या तसं मैत्रिणी. फिरणं नाही, असं एकत्र ग्रुपमध्ये भेटतो ना आपण, तसं फिरणं. मला हे पहिल्यांदा कळलं. फक्त मैत्रीण म्हणजे भेटणं आणि फिरणं वाली मैत्रीण. आणि ही प्रेमाची मैत्रीण म्हणजे काय? हे एक तर दोघंच फिरणं. बाकीचे नाही त्याच्यात. वेगळंच आहे बाबा यांचं. हा, मग
मग झालं असं की काय मला झालं? म्हणजे मला ही आवडायची आणि हिला पण मी आवडत होतो बहुतेक. थांबा विचारूया काय हो. दिल की घंटी बाजी म्हणतात ना, तसं झालेलं. म्हणून ते आवडलेले. ती वाजली ती वाजली. आणि आमचा एक मित्र होता सुहास करून, म्हणजे मी त्याला शेअरिंग करतो बऱ्याच गोष्टी की अरे मला ही आवडते वगैरे असं. नंतर मला कळलं की हिने पण त्याला शेअर केलं की मला हा आवडतो करून. हो म्हणजे तो माझाही ते डान्स ग्रुप मध्ये आमची ओळख Common- झालेली ना common सगळे. मित्र. हा, मग झालेलं आमचं बोलणं. मग त्याने सांगितलं की तुम्ही दोघं पण एकमेकांना लाईक करता. मस्तच आम्ही भेटलेलो. म्हणजे पहिली भेट आमची कुठे स्टेशनला झालेली, गोरेगाव स्टेशन. कुठल्या स्टेशनला? गोरेगाव गोरेगाव स्टेशन. स्टेशन गोरेगाव. बस स्टॉपवर. हा मग नंतर मग फक्त आम्ही फिरलो. कुठे स्टेशनवर? हा, स्टेशन वरून तिथून असं कुठे? मोतीलालला रिमझिम रिमझिम पाऊस पडत होता त्यावेळी थोडाफार. रिमझिम रिमझिम. हा सगळं रोमॅन्टिक वातावरण आहे ना. आणि नाही ऍक्च्युली तो दिवस आम्हाला जास्त का आठवतो कारण का त्या दिवशीच म्हणजे 2 जुलै 2000 ची गोष्ट आहे ही. हा. तेव्हा माझा मोठा भाऊ जो आहे त्यांना मुलगा झाला होता त्याच दिवशी. त्याच दिवशी. आणि त्या दिवशी ते दोघे चाललेले वहिनींना भेटायला आणि मी बस स्टॉपवर तिची वाट बघत होतो त्यावेळी. आणि ते मला भेटले पण इथे काय करतोय म्हटलं आहे जरा का मित्राची वाट बघतोय. मित्राची. हा मग तेव्हा ही आली. प्रेमाचा मित्र येणार. प्रेमाचा. आणि मग बस स्टॉप वरून कुठे फिरले? असं स्टेशनलाच फिरलो रोज रोज. छोटा काश्मीरला किती वेळा गेले? नाही, एकदा पण नाही. का गोरेगावातले असतात म्हणून तिकडे? पण किती वर्ष तुमचं हे सुरू होतं, बस स्टॉपवर भेटणं, प्रेमाचा मित्र वगैरे? 12 वर्ष. हा 12 वर्ष तुम्ही दोघे एकमेकांना भेटत होता? म्हणजे 11 वर्ष 11 महिन्याने आमचं लग्न झालं बरोबर. 11 वर्ष 11 महिन्यांनी लग्न झालं. येस डॉट. लग्नाच्या वेळेला घरी कळलं, ते कसं कळलं? ते आधीच कळलं लग्नाच्या वेळी नाही कळलं. लग्नाच्या वेळी नाही कळलं. ऍक्च्युली मी आधी 1-2 वर्ष आधीच माझ्या वडिलांना सांगितलेलं. म्हणजे त्यावेळी ते खूप चिडलेले आणि त्यावेळी माझ्या घरी कोण नव्हता. मी आणि माझे वडीलच होतो फक्त, सगळे बाहेर काय गेले. रिॲक्शन होती? म्हणजे ते खूप चिडलेले ऍक्च्युली. म्हणजे माझ्याशी बोलतच नव्हते ते ऍक्च्युली त्यावेळी. आज आठवण येते त्यांची. आणि ते आज नाही येत. त्यांना मला दुखवायचं नव्हतं ऍक्च्युली. मला माहिती होतं माझ्या वडिलांनाही पसंत नसणार करून, पण माहित नाही, मला लग्न करायचं होतं ते ह्याशीच करायचं होतं. कारण का मला माहिती होतं की माझी जी निवड आहे ती योग्य आहे, ती चुकीची नाही आहे. आणि मी त्यांना समजवलं ना, पण ऍक्च्युली ते त्यांच्या जागी व्यवस्थित होते, त्यांची काही चुकी होती. पण मग लग्न जेव्हा झालं त्या दोन्ही कुटुंब होती? नाही, नाही. माझी फक्त बहिणी आलेल्या लग्नाला आणि आम्ही आधी कोर्ट मॅरेज केलेलं, तेव्हा आई आलेली. आणि मग शेवटी मग लग्न झालं आमचं. झालं दोघांनीच ठरवलं? 12 मध्ये. नाही, माझे आई बाबा आमच्या घरी आलेले विचारायला माझ्या वडिलांना, पण त्यावेळी वडील माझे नाहीच बोलले. ते बोलले की तुम्हाला तिला करायचं असेल तर जाऊ शकते घरातून, असे ते बोललेले. त्यामुळे आधी कोर्ट मॅरेज करायचं ठरलं आमचं. म्हणजे असं काही जास्त हे करायचं नाही, पण त्यांच्या घरातल्यांचं हा शेवटचं लग्न, त्यामुळे त्यांना व्यवस्थित करायचं होतं. मग आधी कोर्ट मॅरेज केलं आम्ही 1 जूनला. तेव्हा आई आणि बहीण भाऊजी वगैरे आलेले, भाऊ. आणि नंतर लग्न 3 तारखेला परत केलं आम्ही. आता एकदम छान सुखाने संसार चाललाय. हो मस्त. तुमच्या आई बाबांना वगैरे त्रास देतात व्यवस्थित सून म्हणून? त्रास नाही देत. मग होय काय म्हणाला? नाही मी आधी होय म्हणाले ऐकलं तुम्ही, नाही. तुम्ही बघितलं नाही, नाही? नाही. आमच्याकडे शूटिंग आहे त्याचं. त्रास वगैरे नाही देत, अजिबात नाही देत. नाही, सगळं आनंदाच आहे. हो, आता छान आहे, मस्त आहे. व्हेरी गुड. आता काय फिरायचं राहिलं नाही का? फिरवता नाही. की नाही? आता कुठे कुठे घेऊन जातात फिरायला? म्हणजे आता आम्ही प्लॅन केला ऍक्च्युली फिरायचा. आणि भारताबाहेर पण एक गोरेगाव मध्ये कुठे कुठे फिरायचं? गोरेगाव जास्त फिरलोच नाही. मग तिथे राहायची ना. एकदा तर माझं काय आलं, हा. एक किस्सा सांगतो. म्हणजे आमचं ठरलेलं भेटायला गोरेगावला आणि अशी समोर येत होती आणि मी माझं स्टेशनला येत होतो आणि हिने पटकन मला बोलली असं तर केलं. म्हटलं अशी काय करते, आणि सगळं निघून गेली बाजूने. बघतोय मागे याचा भाऊ होता. म्हटलं हा, म्हणून मी मग समजा म्हटलं काय असं केलं. मग भावाने काहीच रिॲक्ट नाही झाला तुम्हाला बघून? नाही काय नाही. काय गमती असतात. पण आता या ठिकाणी पहिला खेळ, आणि या खेळामध्ये किती बक्षीस मिळणार या दोघांना ते बघूया. 1 2 2
एक बक्षीस मिळालेलं आहे. 4. थांबा, तुम्ही आता खरं प्रेम किती आहे ते आत्ता कळणार. वेळ सुरू झाली. 5 6 7 8 9 10. चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं, अभिनंदन. चांदीचा कुंकवाचा करंडा मिळाला, अभिनंदन. चांदीची तुळस मिळाली, अभिनंदन. आणि वहिनी ही चांदीची अन्नपूर्णा सुद्धा तुम्हाला मिळाली आहे. नमस्कार. तुमचं आणि त्यांचं नातं सांगा. ऍक्च्युली हे आमचे शेजारी राहायचे आधी गोरेगाव ईस्टला सॉरी. तर तो माझा चांगला मित्र पण आहे, भाऊ पण आहे छोटा असं. तर आता त्याची बायको म्हणजे मी तिची नणंदच लागली एक प्रकारे. तर मैत्रीण पण आणि नणंद पण. द्या. मी तिची मोठी बहीण आहे. मोठी बहीण. हा, तुम्हाला हे 12 वर्ष माहिती होतं का? 12 वर्ष नाही, पण तिने मला सांगितलेलं की कधी? आवडतं. असंच कॉलेजमध्ये असताना. लगेच आम्ही दोघी एकत्र असायचो जास्त. तुम्हाला डान्स. सगळं माहिती होतं हे? हा, हे डान्स नाचवणं वगैरे सुरू होतं ते? आम्ही दोघी एकत्र असायचो ना डान्स मध्ये. अच्छा, त्याच्यामुळे त्यामुळे तुम्हाला माहिती होतं. मी तिची लहान बहीण. तुम्हाला हे काय माहिती होतं का तेव्हा खूप लहान होता? नाही, माहित होतं. माहित होतं? बरं, सगळ्यांना माहिती होतं. काय हो, मी सांगितलं सेनेने. तुम्ही नाही तुमच्या घरी सांगितलं? मला त्यांना कळलं, मला वाटलं. कळ. मी त्यांच्या शेजारी राहणारी आहे. तर तो माझा मोठा भावासारखा आहे आणि ती वहिनीच आहे माझी एक प्रकारे. द्या त्यांच्याकडे. तुम्ही बोल. मी त्याची लहान बहीण आणि ती माझी वहिनी. खूप स्वभाव चांगला आहे तिचा पण, भाऊ पण खूप चांगला आहे. फक्त कधी कधी चिडचिड होते. पूर्वा पालकर माझी मावशी लागते आणि हे काका. ही माझी मैत्रिणीच आहे, पण आता प्रेम दिलं सारखं बहिणीसारखं दिलेलं आहे. आणि जिजू खूप छान आहेत. बरोबर. आता या ठिकाणी एक पहिला खेळ. या खेळामध्ये ना मला बघायचंय की त्यांच्यासाठी आज तुम्ही ते आव्हान स्वीकारता का? गाणं. किती नंबर? 1 ते 10 मध्ये? 9. 1 2 7 8 आणि 9. न थांबता न चुकता 7 गरम मसाल्यांची नावं सांगा. वेळ सुरू झाली. वेलची, दालचिनी. बापरे, मला मसाले जास्त माहित नाहीत. आणि हे बक्षीस गेलं. आता ह्या गरम होणार घरी गेल्यावर. सांगा किती नंबर? 1 2 आणि हे 3. चला बघूया. न चुकता आणि न थांबता 10 मराठी चित्रपटांची नावं सांगा. वेळ सुरू झाली. माहेरची साडी, दादाच्या बांगड्या. दादाच्या बांगड्या. वहिनीच्या बांगड्या मी समजू शकतो. हा कुठे तुमच्याकडे गोरेगावला आला होता का चित्रपट? माहेरची साडी चित्रपट माहिती. दादाच्या बांगड्या हा जर चित्रपट आला असेल तर कुठे बघितला होता तुम्ही हा चित्रपट? तरी माझं भाग्य आहे की 2च चित्रपटावर थांबल्या त्या. आणखी 3-4 चित्रपट त्यांनी प्रदर्शित केले असते. गाणं. सातचा पाडा म्हणा. 7 1 7, 7 2 14, 7 3 21, 7 4 28, 7 5 35, 7 6 42, 7 8 48, 7 9 56, 7 8 56, 7 9 63, 7 10 70. 7 7 49. हे पण बक्षीस गेलं. मला ना पहिल्यांदा इतक्या दिवसात वेगळं वेगळं ऐकायला येते. नमस्कार. नमस्कार. तुमच्याबद्दल काही तक्रारी आहेत? ओके. मुलीला भरपूर ओरडता तुम्ही. हां.
मुलीला वेळेवर जेवण देत नाही, तिला संध्याकाळी उशिरा कारण बरोबर नाही, आरोप मान्य आहे का? हा. कधी कधी चिडचिड करतात, हम्म. स्वतःच्या मनाप्रमाणेच वागता बऱ्याचदा, हो बऱ्याचदा. हो नवऱ्याला सतत ओरडत असता, सतत नाही, कधी कधी. छोट्या छोट्या गोष्टीवरती चिडचिड करत राहतात. नाही नाही. मॅडम लिखित आहे तर रागावर ताबा नाही राहत. हो काय हो? हो हो झिमझिम पाऊस पडताना आम्ही जायला सांगितलं होतं, आता विजा कडकडतात तेव्हा झिमझिम छान वाटलं होतं ना. उशिरा उठतात, खूप उशिरा शक्य नाही. नाही तुम्हीच लिहिलाय. नाही मी नाही. काम चुकारपणा करता, नाही अजिबात नाही, अजिबात नाही. त्यांना बोलवायला नको होतं यार. खूप गर्विष्ठ आहे, नाही नाही ऑफिसवरून घरी आलात ना की आरडाओरड सुरू करतात. नाही. माझं असं म्हणणं आलं की पहिलं पटकन फ्रेश होऊन आधी बाळाला घ्यावं, पण नाही ती फ्रेश होत असते कंटिन्यू भरपूर वेळ. हा म्हणजे बराच वेळ तिला फ्रेश व्हायला लागतो, म्हणजे पटकन बाळाला 15 ते घेत 20 नाही. मिनिटं. दाखवून घेतलं पाहिजे ना. एखादं काम सांगितलं तर कानाडोळा हे करतात. सगळं चुकीचं लिहिलेलं आहे, ज्यांनी लिहिलंय त्यांनी. हा? थांबा, मला सांगा, हे सगळे आरोप आधी तुम्हाला विचारतो, काय म्हणणं आहे या आरोपांबद्दल? सकाळी लवकर उठत नाही मी, तेव्हाच लवकर उठत नाही जेव्हा माझी लहान मुलगी आहे, आता ती 2 वर्षाची होईल, ती 2-2:30 वाजता कधी 3 वाजता पण झोपते. तर मला सकाळी शक्य नाही, मला ऑफिसला पण जायचं असतं परत. बरोबर आहे. तर मला मग ऑफिसमध्ये डुलक्या येत राहतात जर मी नाही झोप पूर्ण केली तर. आणि हेरवी ती झोपते तेव्हा मी सकाळी 5:30 पावणे 6 नाही तर 6 वाजेपर्यंत उठतेच मी. मी आणि काय बाकी तक्रार घ्यायला आलोय का? तुम्हीच बोललात ना. हे बरं माझ्याजवळ ढकलताय परत. ह्याच्याचवरून मला कळलं घरी काय करत असतील. तुम्हीच बोललात. जर आईकडे द्या. आई, जावयांबद्दल सांगाव, कसे आहेत जावई? कोणतं काम सांगितलं तर नाही म्हणणार नाहीत. अच्छा, म्हणजे जावई चांगले आहेत. हो त्यांच्याकडे द्या. सून माझी खूप सकाळी उठून काम करते. 5 वाजता सगळ्यांना नाश्ता वगैरे 5 वाजता डबे- पहाटे हो उठून डबे बनवते. डबे बनवते हो. 5 वाजता पहाटे. हो हो पाणी आमच्याकडे लवकर आहे त्याच्यामुळे आम्हाला लवकर उठावं लागतं. अरे वा. आणि तिची तयारी करून ती 9 वाजता ऑफिसला जाते. 5 ते 9 त्या काम करत असतात. हो बाळाला घेते जरा टाइम भेटला तर, नाही तर अशीच निघून जाते. हे ना त्यांच्या चेहऱ्याकडे बघून तरी ना मला आज तुमच्या टीव्हीवर तुम्ही जर खरं बोलला असाल तर ठीक आहे, पण जर तुम्ही खोटं कौतुक केलं असेल रात्री तुम्हाला दादाच्या बांगड्या चित्रपट दिसेल. काय सासूबाईंनी जे सांगितलं त्यांचं सांगणं होतं, पण काय खरंच असं आहे? नाही मी 5 वाजता नाही उठत. नाही उठत. नाही. काय उगाच खूप बाजू घेताय काहीतरी सासूबाई? हे 5 वाजता उठणं, माझं बाळ व्हायच्या आधी मी 5 वाजता उठायचे. हो. नाही, तुमची इच्छा आहे का हिने 5 वाजता उठलं पाहिजे? नाही असं काय नाही, मी उठते ना. तुम्ही स्वतःच सांगत होता. हो मी उठते, मग त्यांना मला उठवावं लागतं. सकाळी 5:30 उठते ती. होय ना. आणि मग सगळी धावपळच. मग सगळे धावपळ होते. पण सून चांगली आहे. हो ना? सून चांगली आहे. आणि मुलगा मुलगा पण खूप चांगला आहे. लग्नापूर्वी कसा बरा होता की आता बरा आहे? नाही पहिला पण तो चांगला होता लग्नाच्या अगोदर, आता पण आहे. बरं, मला तुम्हाला विचारायचं, आज क्षमा मागायची असेल तर कोणाची मागा? क्षमा मी माझ्या आईवडिलांची मागेन की मी त्यांना न सांगता, म्हणजे जे प्रेमात पडली ते त्यांना, मला माहिती होतं की त्यांना नाही आहे, त्यांच्या अगेन्स्ट आहे, तरी मी त्यात पाऊल उचललं ते. आणि आईबाबांना पण क्षमा मागेन की एवढ्या वर्षात 6 वर्षात माझ्याकडून काही चूक झाली असेल तर आधी माफ करा. तुम्ही? मी क्षमा मागेन तर ऑफकोर्स सासू सासऱ्यांना मागेन, कारण माझ्यामुळे कुठेतरी त्यांना त्रास झाला असं मला वाटतं. मला माहिती ही तर त्यांच्या परमिशनचं लग्न करणार नाही, मला 100% माहिती होतं. त्यामुळे एवढे वर्ष गेले ॲक्च्युली. आणि त्यामुळे आणि त्यांना भरपूर त्रास झाला. मग मी सांगायची मला वगैरे, त्यामुळे त्यांना मी त्यांची क्षमा मागेन. बाकी आभार म्हटलं तर ऑफकोर्स सगळ्यांचीच, माझ्या आईवडिलांचे पण विशेषतः, कारण त्यांनी नेहमी मला सपोर्ट केला. चला, या दोघांनी क्षमा मागितली, आणि क्षमा मागितली म्हणण्यापेक्षा सगळ्यांनी तुम्हाला माफ केलेलंच आहे. म्हणून तर दोन्ही कुटुंब आज कुठल्याही एखाद्या कार्यक्रमाला एकत्र असता. असेच आनंदात राहा. तुम्हाला शुभेच्छा, तुमच्या कुटुंबाला शुभेच्छा. आणि या शुभेच्छांबरोबरच झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी.
आणि वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन. आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.